अहो एखाद्या कीर्तनकार दारात आले तर किती आनंद होता. आम्हाला म्हाताऱ्या महिला कधी कधी ओवाळायला येतात, बिचारांना इतका आनंद. एका आजीनं तर माझ्या कपाळाला साखर लावली, माझ्या तोंडात तांदूळ घातले. आनंद होता तिचा. करू काय, तिच्या आनंदात मी सहभागी झालो. मी नाही खाल्ले ते तांदूळ. आनंद आहे ना तो. अहो सामान्य कीर्तनकार वारकरी पोशाखातला एक व्यक्ती तुमच्या दारात आला, माझ्या माऊल्या मला ओवाळायला आल्या, तिथं ओवाळायला आल्या, फटाके फोडल्या गेले. कीर्तनकाराचं इतकं स्वागत करू शकता? देव ज्याच्या घरात येतोय त्याची अवस्था शोधा. मानवी जीवनाचा पहिला उद्देश आहे भगवंताची प्राप्ती करून घेणं. देव घराला येणं ही जीवनाची कलश साधन आहे. देव घराला यावा. आता ते घर कोणतं हे विविध मुद्दे आहेत, पण देव घराला येणं सगुण भक्ती गरज आहे. देवाची 2 रूपं आपण कायम पूजन करतो. एक निर्गुणातलं जे आपण व्यापक मानलं, अणु अणुमध्ये, रेणू रेणूमध्ये, विठ्ठल जडी स्थळी भरला, रिता ठावना ही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला, कुठे नाही सर्वांच्या हृदय देशी नाही अशी या विश्वात एक जागा नाही. कोणीतरी आहेच ना. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती. या विश्वामध्ये सांभाळणारा कोणीतरी जगन्नियंता आहे. समाज मानत नाही त्याला, आपण काय करणार. लोक मानत नाही. अहो शिकलेली माणसं सुद्धा देव मानायला तयार नाही. ते घरात आणायचा काय विचार करतील. तुम्हाला जर एखादा देव न मानणारा माणूस भेटला तर तुम्ही विशाल महाराज खोलींची आठवण करा, आणि मी सांगतोय तेवढं उदाहरण त्याला करायला लावा. उभ्या आयुष्यात त्यानं जर देव नाही असं म्हटलं तर सोडून देऊ आम्ही आमच्या संतांची प्रमाणं म्हणणं, अभंग म्हणणं. नास्तिक समाज झाला सद्यस्थितीला. काय म्हणायचं त्याला. तो म्हटलं देव नाही. का रे बाबा, हे सगळं आपण करतो, देव नाही. नाही, तू एक टोपलं भरून आण पाण्याचं. भरलेलं टोपलं आणायचं पाण्याचं, आणि त्या भरलेल्या पाण्याच्या टोपल्यात त्याला सांगायचं पाणी तुझ्या घरचं, टोपलंही तुझं, अनेक मातीचा ढेकूळ त्या टोपल्यात घाल, आणि तो जवळजवळ 5-6 तास त्या टोपल्यात राहू दे, त्या पाण्यात राहू दे. त्या पाण्यात असलेला ढेकूळ 5-6 तासानं जसं तसं संध्याकाळी बाहेर काढायचं. जमेल का हो? नाही जमणार. का? पाण्याचा स्वभाव आहे मातीला विरघळवणं. अहो एवढ्याशा पाण्यात एवढासा ढेकूळ 4-5 तास राहू शकत नाही. आता चला, पृथ्वीच्या सभोवताली पाणी किती हो? 71%. आपण भूगोल शिकलो, तो सगळा भूगोल श्रीमद भागवतातला आहे. 71% पाणी, आणि 29% चेंडू आहे फक्त हा पृथ्वीचा, जिथं तुम्ही मी राहतो, खातो, पितो, बसतो. 29%. कशात टाकला देवानं? पाण्यात. पृथ्वीची स्थापना जलाशयात आहे. गामा विश्वच भूतानी धारयामी हमोजसा पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मका. ही रसातळाला गेलेली पृथ्वी देवानं दातावर धरली. वरा रूप घेऊन आई थोर पवाडा केला. पृथ्वीची स्थापना पाण्यात केली. ऐका, 10 अवताराचं वर्णन करणारा भंग येतो. दातात धरली स्थापना केली. कुठं टाकला चेंडू? थोडस बोला. कशात? पाण्यात. आता साधं गणित आहे. एवढ्याशा टोपल्यात एवढंसं ढेकूळ राहत नाही. समुद्राजवळ जा, ज्या समुद्राला कुठं अडखण नाही, बंधन नाही, धरण नाही, हजारो किलोमीटर वरून आलेली लाट किनाऱ्यावर येऊन शांत होती हो. कधी मातीला विरघळवत नाही, कधी तुमची माझी घरं पाडत नाही. माझी खूप दिवसाची इच्छा होती
मासेमारीच्या नावी समुद्रात बसायचं ती जी हा तसं जहाजात बसलो म्हटलं बसायचंच एकदा. मग आता मी कोकणात गेलो होतो रामनवमीला 2 दिवस होतो दापोलीला. म्हटलं बसू अरबी समुद्र तिथं सुवर्णदुर्ग नावाचा किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांकडून घेतलेला. हो त्या किल्ल्याचे आरमार प्रमुख कान्होजी पांगरे. इतिहासात देखना किल्ला आहे. समुद्रात आहे चौफेर समुद्र अनमध्ये किल्ला जंजिरेसारखंच काम. त्या सुवर्णदुर्ग किल्ला पाहायची इच्छा झाली. बसलो नावेला. समुद्राची ताकद महाराज त्या मासेमारीच्या नावीत बसल्याशिवाय कळत नाही. पाहायला बरं वाटतं पण आत नुसता माणूस बसला की हनुमान चालीसा आणि राम रामच म्हणतो दुसरं काय म्हणत नाही. मी म्हणू गुखून बसलो आपण याच्यात. ते म्हणत महाराज काहीच नाही. ते एकदम रिलॅक्स बसलेले मी धरून बसलेलो नावीला. तिथं सगळं होतं जॉकेट बिकेट पण ते पाणी. तेव्हा ही ओवी आठवायची ज्ञानोबारींची. मीर घालो असे भूतडी समुद्रे ही महाजडी. नुसती जडे म्हटलं नाही ज्ञानोबारांनी महाजडी. ही पासूची डिपोडी विरेची ना. काय समुद्राचं वर्णन केलं ज्ञानोबारांनी. माऊलींची ज्ञानेश्वरी असा एक एक शब्द खळान खळा खळान खळा सोन्यात गोंफवून ठेवावं महाराज. इतकं मौल्यवान रत्न नाही ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी शब्द. काय महाजळ ज्ञानोबाराय म्हटले. पण इतकं मोठं जल सुद्धा माझ्या देवाचं ऐकतं. इतक्या वेगानं आलेली लाट किनाऱ्यापर्यंत जाते शांत होते. ही लाट आम्हाला विरघळवत नाही. आमची घरं पाडत नाही. आम्हाला बुडवत नाही. पावसाळ्याच्या दिवसात मोहगावच्या बाहेरचा नालगट ऐकत नाही. ती जास्त पाऊस झाला की आपल्या शेतीला उद्ध्वस्त करतं. पण समुद्र कोणाच्या घरात शिरला आणि समुद्रानं या गावाला उद्ध्वस्त केलं असं ऐकलं तुम्ही कधी? असं ऐकलं तुम्ही कधी की समुद्राचा स्वतःवरचा ताबा सुटला? धरण फुटला ऐकलं असेल तुम्ही. पण समुद्र फुटला असं कधी तुम्ही ऐकलं नसेल. त्याला कारण कोण असेल? ज्ञानोबारे म्हटले तर पर्वती बैसकान संडावी समुद्रे रेखान ओलांडावी. म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणो हाले. जो जगा ते जाळीता असा सत्ताधीश जगाचा मालक आहे. अगोदर तो जगाला मान्य नाही तो घरी यावा काय मान्य करेल समाज? शिकलेली सुज्ञ माणसं म्हणतात देव काय करतो? आपण आपल्या पायाने चालतो हाताने काम करतो. देव काय करतो? शाळेत गेलेला एक विद्यार्थी गुरुजी गणपती बसवता का आपल्या वर्गात? काय करतो रे कोण आपल्या करता? आपण आपल्या पायाने चालतो हाताने काम करतो सगळं आपणच करतो. देव काय करत नाही आपल्या करता. 9:15 झालेली 9:15 9:30 पर्यंत थांबायचंय. ठीक आहे ना? काय अडचण नाही ना तुम्हाला? देव काय करतो रे? आपणच करतो सगळं. वाईट वाटलं त्याला. वारकऱ्याचं पोरगं होतं मानवले नाही त्याला ते शब्द. तो घरी आला दुसऱ्या दिवशी शाळेत लवकर गेला उन्नतीत आणि जाऊन त्या पोरानं सुंदर गणपती बाप्पाचं चित्र फळ्यावर काढलं. हाताला कला होती त्याच्या. ते चित्र काढलं पण गुरुजी वर्गात यायच्या अगोदर काढलं. गुरुजी वर्गात आले त्यांनी ते चित्र पाहिलं. वा कोणी काढलं रे चित्र? तू काढलं का रे? मी नाही काढलं. तू रे? मी नाही. रामा तू नाही. तू? अरे मग कोणी काढलंय? त्यानं काढलं होतं. तो म्हणे असं चाललं ते आपोआप. आपोआप मूर्खायच कर तू. असं आपोआप लेखा चित्र कुठं निघत असतं का? अरे चित्र काढणारा कोणीतरी लागतो त्याशिवाय चित्र निघत नाही. गुरुजी या छोट्याशा मोहोगावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या छोट्याशा फळ्यावरचं चित्र काढायला जर कोणी लागत असेल गुरुजी तर पहा हे विश्व. या विश्वातला हा आशिया खंड. या आशिया खंडातला हा भारत नावाचा देश. भारतातलं हे राज्य महाराष्ट्र ही संतांची भूमी. या संतांच्या भूमीतला हा पवित्र नाशिक जिल्हा. या नाशिक जिल्ह्यातला हा छोटासा तालुका. या छोट्याशा तालुक्यातलं हे छोटंसं गाव आणि छोट्याशा गावातली आमची सगळ्यांच्या लाडकी आवडीची सगळ्यांच्या लोकवर्गणीतून आमच्या कष्टातून उभं राहिलेली आमची ही जिल्हा परिषदेची शाळा. गुरुजी
या छोट्याशा जिल्हा परिषद शाळेच्या फळ्यावरचं चित्र काढायला कोणीतरी लागतं गुरुजी, तर ज्यानं या विश्वाचं चित्र काढलं तो नसेल का हो गुरुजी? असं काय बोलता तुम्ही शिकलेले राजे हो. तुमचा पुस्तकी ज्ञानाचा किडा इतका वळवळ करू देऊ नका. पुस्तकी ज्ञान खूप वाढलं. जुनी माणसं प्राण्यात देव पाहायचे गुरुजी, आता तुम्हाला माणसात देव दिसत नाही. देव ओळखा, त्याला घरी आणा कधीतरी. मी प्रस्तावना थोडीशी वाढवतोय, तुम्हाला कळेल. खरंच जुनी माणसं चांगली होती महाराज आपल्यापेक्षा. ते उपकारही करायची आणि देवालाही मानायची. कशात देवाला मानायची? मी सकाळी बोललो, इतका सुज्ञ समाज होता. ही टोपीवाली लोक जितकी भावनिक आहे, जितकी यांच्या अंतःकरणात दया आहे, या म्हाताऱ्या महिलांच्या अंतःकरणात जितकी दया आहे तितकी दयाळू आपण राहिलेलो नाही. तो या कालाचा प्रभाव आहे आपल्यावर. दया नाही आपल्या अंतःकरणात. हनुमानरायाच्या मारुतीरायाच्या मंदिरात पूर्वी माणसं ज्वारी तयार झाली की 2-4 वाकड्या दांडाची कंस त्या मंदिरात आणून खोसायची. असायची की नाही? कशा करता काय? त्या वाकड्या दांड्याच्या कंसाच्या आमच्या बापाला काम नव्हतं, पण आमच्या आजोबाला कळायचं. हात पुरत नव्हता तरी उभं राहायला काहीतरी घेऊन आमचा आजा ते वाकड्या दांड्याचे कंस तिथं अडकून द्यायचा. पण उन्हाळा चालू झाला की त्या कंसांची किंमत करायची. ज्या वेळेला पक्षी थकून जायचे, वनवन भटकायचे पाणी मिळवायला, त्यांना अन्न मिळत नव्हतं, त्यावेळेला प्रत्येक मारुतीरायाच्या मंदिरात, पांडुरंगाच्या मंदिरात त्या पक्ष्यांनी किलबिलाट करावा. एक एक दाना आमच्या आजोबांनी टांगलेल्या त्या वाकड्या दांडाच्या कंसांमधला खायचा. ज्या वेळेला त्या पाखराच्या चोचीत तो ज्वारीचा दाना जायचा, त्यावेळेला आमच्या आजोबाला पांडुरंगाच्या पोटात ज्वारी गेली इतकं समाधान वाटायचं. इतका आमचा आजोबा दयाळू होता, इतकं प्रेम होतं त्याच्या अंतःकरणात. आता काय सांगावं तुम्हाला. इथं किड्या मुंग्यासारखी माणसं मरता हो, कोणी पाहत नाही. नाशिक सिन्नर रस्ता पहा तुम्ही, एखाद्याचा अपघात होत्या लोक उभं राहत नाही राजू, थांबत नाही माणसं. लोक म्हणतात चल रे पुढं, अरे रक्त सांडलेलं दिसतंय, बहुतेक मेला असेल, आपल्याला काय आपलं काम महत्वाचं आहे. किड्या मुंग्यासारखी माणसं मरतात, कोणी पाहत नाही त्यांच्याकडं. जा 20 वर्ष अगोदर, जा आपल्या आजीकडे. माणसाची किंमत किड्या मुंग्यासारखी झाली, पण किडेची किंमत आमच्या बापाकडे काय होती माहितीये? मृग नक्षत्र चालू झाल्यावर जर मृगाचा किडा घरात दिसला तर आमची माय देवघरात जाऊन कुंकाचा करवंडा हातात घेऊन यायची आणि हळदी कुंकू किड्याला व्हायची. तर माणसाची किंमत किड्यासारखे करणारे तुम्ही मी, आणि किड्यामध्ये सुद्धा पांडुरंग पाहणारी आमची आजी आणि आमचा आजोबा होता. ते तुम्हाला विसरता कामा नये, नाही विसरू शकत तुम्ही. ही अवस्था आहे. सोपात ज्वारी पाखळणाऱ्या बाईनं थवा पर बसलेला पाहला, पक्ष्यांचा झोत पाहला तर मुठभर दाणे फेकून द्यायचो. त्या मुठभर दाण्यांची कदर नाही तिला. पण तिच्या समोर ती पाखरं ज्या वेळेला दाणे उचलायची त्यावेळेला त्याला, त्या माऊलीला समाधान. स्वतःच्या लेकराला जीव घालताना जितका आनंद व्हायचा त्यावेळेला शेतातले दाणे पाखरांपुढे फेकताना व्हायचा. तुम्ही एखाद्या गरीबाच्या दारात मोटरसायकल लावा रस्त्यानं, तुमचं पोरग रडू द्या, तानं रडू द्या. 5 स्टार हॉटेलला थांबले तर तुम्हाला दूध 100 रुपयाला मिळेल पोराला पाजायचे म्हणून. पण तुम्ही शेतकऱ्याच्या दारात थांबा, गरीबाच्या दारात थांबा आणि त्याला म्हणा लेकरू जरा रडतंय. रडतंय हा शब्द होता बरोबर जवळचं वासरुवा गाईला सोडतं महाराज. ताई बसा तुम्ही, पाणी आण. गर्दनी पाणी घेऊन येते, मालकीन पाणी पाजते. बापाला आईला पाणी देता देता भांड्यात गाईचं वासरू पाना सुटला की बछड बाजूला करतं, धार काढतं, मस्त दूध ग्लासमध्ये भरतं, त्या पोरालाही पाजतं. वा वा, पोरग शांत झालं. माणूस घरात गेला, एक बाटली घेतली, स्वतःच्या हातानं धुतली. धुतलेल्या बाटलीत गाईचं उरलेलं दूध भरलं आणि त्या आईजवळ दिलं आणि सांगितलं, ताई रस्त्यानं पोरग रडू शकते, त्याला रस्त्यात पाजा. ज्या वेळेला शिकलेल्या माणसानं खिशात हात घातला आणि 100 रुपयाची नोट काढली. काका तुम्हाला त्रास दिला, हे 100 रुपये घ्या. अरे तुमच्या घरी पोरं आहे ना, मला काही नातू नाही का? आमचा नातू रडला असता तर मला गाईला वासरूच सोडावं लागलं असतं. माझं नातूच आहे ते. हे म्हणण्याचं मोठेपण या राज्यात सध्या राहिलेलं नाही. दयाळू होती माणसं महाराज, प्रचंड दयाळू, प्रचंड प्रेम. देव मानायची माणसं कशा सुद्धा. आता देवाला देव मानत नाही माणसं, माणसात देव काय मानते? थोडा अवघड आहे. चला, काळ बदललेला आहे, त्यामुळे बदललेल्या काळात माणसं देवही मानत नाही आणि आलेल्या अतिथीला सुद्धा देव मानत नाही. पण पूर्वीचा हा धर्म होता. आपण अतिथीचं स्वागत करता करता एक दिवस देव नावाचा अतिथी ज्या दिवशी दारात येईल त्या दिवशी या जीवनाचा कलश होईल. याचा उद्देशच तो आहे की त्यानं आपल्याकडे यावं. निळोबारे म्हटले आमच्या घरी तो आला,
सहज आला नाही. आम्ही त्याच्यावर घरी येण्याकरता अनंत काळ वाट पाहिली, खूप प्रयत्न केले त्याच्या घराला येण्याचे. 3 प्रकारचे पाहुण्यांचं वर्णन आहे: उत्तम पाहुणा, मध्यम पाहुणा, कनिष्ठ पाहुणा. आपल्या घरात पाहुणा आल्या आल्या चहा पाणी घेऊन निघून जातो, उत्तम पाहुणा. आल्या आल्या एखादा दिवस राहतो, मध्यम पाहुणा. पण घरी आल्यावर पाहुण्याला विचारावं लागतं, का हो तुमची वाट पाहत असते ना ते घरचे. हा पाहुणा कोणाच्या घरी येऊच नाही बुवा. पण तसे पाहुणे दारात आले पाहिजे. कोण यावा, कोणी यावा. अतिथी म्हणजे नाही, आणि तिथी म्हणजे ज्याच्या येण्याची वेळ ठरलेली नाही त्याला अतिथी म्हणतात. आणि तो आपल्या धर्मामध्ये देव मानला जातो. अतिथी देवो भव, त्याला देव म्हणतात. इथं तर देवाचंच वर्णन आहे. आलेल्या अतिथीचं स्वागत करणं आपला धर्म आहे, तो आपण केला पाहिजे. पण कसा केला पाहिजे? नळोबारे म्हटले, आम्ही अनंत उपासना केली, पण त्या अनंत उपासनेचं फळ आम्हाला आज लागलं. आम्ही काय केलं आतापर्यंत? आम्ही असं घर तयार करण्याचा प्रयत्न करत होतो की ज्या घरात देव येईल. एक तुकोबारांचा हिंदी अभंग आहे, त्या हिंदी अभंगाला महाराज म्हणायचे, ऐसा घर कर, ऐसा घर कर आवे राम, ऐसा जीवनात एखादं तरी काम करावं. देव घरात आला पाहिजे. ज्ञानोबरासारखा परमात्म्यासारखा पाहुणा दारात आल्यावर जावं याला तर आनंद तुमचा मावत नाही ना, अंतःकरणात नाही मावत. अहो एखादे कीर्तनकार दारात आले तर किती आनंद होता. आम्हाला म्हाताऱ्या महिला कधी कधी ओवाळायला येतात, बिचारांना इतका आनंद. एका आजीनं तर माझ्या कपाळाला साखर लावली, माझ्या तोंडात तांदूळ घातले. आनंद होता तिचा. करू काय, तिच्या आनंदात मी सहभागी झालो. मी नाही खाल्ले ते तांदूळ. आनंद आहे ना तो. अहो सामान्य कीर्तनकार वारकरी पोशाखातला एक व्यक्ती तुमच्या दारात आला, माझ्या माऊल्या मला ओवाळायला आल्या, तिथं ओवाळायला आल्या, फटाके फोडले गेले. कीर्तनकाराचं इतकं स्वागत करू शकता? देव ज्याच्या घरात येतोय त्याची अवस्था शोधा. आज खरी दिवाळी आहे मोहगावमध्ये, देव घराला. पण देव घरामध्ये येत असताना सगुण रूपातला परमात्मा ज्यावेळेला देव घरात येतो त्यावेळेला तो एकटा येत नाही, त्याचं वैभव घेऊन येतो. ऐका यशस्वी ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही हे सगळं घेऊन येतो गावात. देव एकटा येत नाही, देव यश घेऊन येतो, देव कीर्ती घेऊन येतो, बल घेऊन येतो, औदार्य घेऊन येतो. परमात्म्याचे जेवढे कार्य आहे तेवढे घेऊन येतो. एकदा सगुण रूपातला परमात्मा आला की परिणाम निर्गुण होते, सगुण आले. निर्गुण होते सगुण आले, निर्गुण होते सगुण आले, निर्गुण होते सगुण आ त्रिभुवन उद्धरिले बाई, त्रिभुवन उद्धरिले बाई, ब्रह्मा कसे वेडावले
ते कशानं वेडं झालं? ते निर्गुण उपासनेत केलेलं वेडं झालं नाही, आज ते सगुणात वेडं झालं. निर्गुण होते सगुण आले, ब्रह्म कसे वेडावले. वेडं झालं ते. ज्ञानोबांना विचारा, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले, भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी. त्याचं हे वेडेपण आम्हाला भावलं आणि तो आमच्या दारात आला. तो दारात आल्यावर तुम्हाला काय सांगावं त्याच्या येण्याचा आनंद. देव येण्याचा आनंद संतान इतका कोणालाच नाही. विश्वमौली ज्ञानोबा आहे एका कावळ्याला विचारतो, ज्या कावळ्याला आपण अपवित्र म्हणतो त्याला विचारलं, पहिलं तो गे काऊ कोकता है, पहिलं तो गे काऊ कोकता है, शकुन गे माये सांगता 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 है, शकुन गे माये सांगता. कही भाताची हुंडी उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पाऊ, उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पाऊ, पाहुणे सोन्याने मडविन पाऊ, पाहुणे पंढरी राहू घरा काही येते. सांगणार रे बाबा, अरे माझ्या घरी तो पाहुणा कधी, जगन्यंता पाहुणा, जगाचा मालक असलेला पाहुणा आमच्या घरी कधी, आमच्या घरी कधी. ही वाट पाहता 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 आज तो दिवस सोन्याचा आला. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहाला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. निर्गुणातलं त्याचं केलेलं ध्यान सगुणात आलं, त्याला आम्ही आमच्या दारात अनुभवलं. पण महाराज, ज्या वेळेला तो तुमच्या घराला आला, आमच्या मोहगावातही तो आलाय. आता आमच्या देवाची आम्ही स्वागताची तयारी केलेली आहे. हा उत्सवच त्याच्या स्वागताचा आहे. तुमच्या घरी ज्या वेळेला देव आला त्यावेळेला तुम्ही त्याचं स्वागत कुठल्या कुठल्या साधनाने केलं. त्यातलं एक सुंदर भक्तिमातेचं साधन तुकोबा निळोबार आहे. सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, देव घरा आला, देव